प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आधी आपण त्यांच्याकडून एक वकील म्हणून सध्याच्या राजकीय परिस्थितीचं कायदेशीर विवेचन ऐकणार आहोत आणि त्यानंतर एक राजकारणी म्हणून त्यांच्या काही कमेंट्स हे आपल्याला अपेक्षित आहेत. सर, आत्ता सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजे 11-12 जुलैपर्यंत आहे त्या परिस्थितीमध्ये सगळं ठेवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि जो डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे तर तो देखील त्यांनी आत्ता काही निकालात नाही काढलेला. तर हे कशामुळं केलं आहे असं तुम्हाला वाटतं? ते मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्टाने गरम झालेलं जे वातावरण होतं ते शांत केलं. म्हणजे अत्यंत चांगली गोष्ट केली त्याने. आणि 11 तारखेपर्यंत वातावरण निवाळेल अशी असणारी परिस्थिती आपण असायला धरू. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कायदेशीर मुद्दे जे आहेत ते समोर येतील. घटनेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत. ज्युडिशरी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह असं जे आहे त्यांच्यामधले सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रजीमध्ये ज्याला कन्सेप्ट म्हणतात सॉव्हरेन विदिन सॉव्हरेन. देश सॉव्हरेन आहे, स्वतंत्र आहे. इतर देशाचे कायदे लागू होत नाही. आपण बनवलेले कायदे हेच आपल्याला लागू. तशाच पद्धतीने पार्लमेंट आणि लेजिस्लेचर हे सुद्धा एक सॉव्हरेन आहे. त्यांच्यावरती केलेले कायदे लागतील, नाही असं नाही, पण ते लागू ॲडमिनिस्ट्रेशनही करणार नाही आणि कोर्टही करणार नाही. काय का ते सॉव्हरेन आहेत. तिथलं जे कायदा लागू करायचं जे आहे ते स्पीकर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये चेअरमन, उरलेल्या ठिकाणी स्पीकर आणि चेअरमन, जिथे जिथे 2 हाऊसेस आहेत त्या ठिकाणी. याचा अर्थ बाहेरच्या जगामध्ये जसं सुप्रीम कोर्ट हे जज आहे आणि निर्णय देतं, तशाच पद्धतीने सभागृहामध्ये काही झालं तर त्याच्या संदर्भातला निर्णय हा स्पीकर देतो. उदाहरण द्यायचं झालं तर उद्या समजा कुठल्या तरी एका सभागृहामध्ये गोळीबार झाला आणि एकजण मेलं. घटना काय म्हणते की सभागृहातल्या प्रोसिडिंगमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, बोलू शकत नाही किंवा त्यांना कुठलाही अधिकार नाही. तेव्हा मग ही मर्डर केस कोण चालवणार? तर ही मर्डर केस स्पीकर चालवेल किंवा स्पीकरनी नेमलेली एक समिती जी आहे ती समिती चालवेल. चालवताना कुठल्या पद्धतीने चालवणार? तर ज्या पद्धतीने बाहेरच्या कोर्टामध्ये मर्डर केस चालतात त्याच पद्धतीने ते असतात. तोच कायदा लागू होईल, पण लागू करणारी यंत्रणा वेगळी. तिथे स्पीकरच्या अध्यक्षतेखाली यंत्रणा असेल, इथे सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली ही असणारी यंत्रणा असते. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सिंघवींनी जे उपस्थित केलं त्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला अधिकारच नाही. माझ्या अंदाजाने एवढी क्लिअर कट केस सुप्रीम कोर्टाकडे पहिल्यांदा कधी आली नव्हती, ती आज आलेली आहे. त्याच्यामुळे यावरती सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे की नाही याच्यावरती निर्णय द्यावा लागेल. आता जसं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की डेप्युटी स्पीकरच्या विरोधातला ठराव जो आहे, माझं मत आहे ठराव नाही आहे. दोघा जणांनी पत्र दिलेलं आहे की आमचा तुमच्यावरती विश्वास नाही, तो ठराव होत नाही. बरोबर, त्यांचा दावा आहे असा त्या दोघांचा दावा आहे. प्रश्न असा आहे की अविश्वासाचा ठराव आणण्याची सुद्धा एक पद्धत तिथे ले डाऊन केलेली आहे. ती पद्धत फॉलो केली आहे का? ती केली असेल तर मग कायदेशीर तो ठराव आहे असं म्हणता येईल. दोन्ही गान दिलेला पत्र हे कायदेशीर होत नाही. काय का डेप्युटी स्पीकरसुद्धा हा सभागृह निवडत असतो. स्पीकर जसा निवडला जातो मेजॉरिटीने, तशा रीतीने डेप्युटी स्पीकरसुद्धा निवडला जातो. निवड होते, त्याची निवड होते. आणि त्या निवड झालेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही दोघंच जण ज्यावेळेस आव्हान देत आहे त्यावेळेस ते नियमाप्रमाणे आहे की नाही हे कोर्टाला त्या ठिकाणी बघावं लागेल. एक भाग. दुसरा भाग मी जास्त म्हणालो त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टातले जज हे जज आहेत,
तेव्हा तो एक कायदा करतात. अँटी डिफेक्शनचा कायदा अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर स्पीकर, डेप्युटी स्पीकरकडे आहे. ते त्या सभागृहाचे जज आहेत. बरोबर. आता एक जज दुसऱ्या जजचं तपासू शकतो का? ॲपेलेट पॉवर असतील तरच. सुप्रीम कोर्टाकडे ॲपेलेट पॉवर असेल तरच. सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये ही ॲपेलेट पॉवर्स नाही. जसं सुप्रीम कोर्टाचा निर्णय फायनल आहे तशा रीतीने बरोबर चूक हा नंतरचा भाग आहे, डिबेट करत बसा तुम्ही. तशा रीतीने स्पीकरनी दिलेला निर्णय हा सुद्धा फायनल आहे. तर चूक बरोबर हा नंतर डिबेटमध्ये जाऊ शकता, पण त्याच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता कारण सुप्रीम कोर्ट अटेंड करू शकता. माझ्या कायद्याच्या नॉलेजप्रमाणे नाही. अच्छा, ही खूप मोठी गोष्ट तुम्ही सर सांगता आहात की स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर जो निर्णय देईल तो सुप्रीम कोर्ट देखील जे आहे अजिबात ते नाही. बदलू शकत नाही. अजिबात बदलू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये इंटरफिअरसुद्धा करू शकत नाही, की ज्याचा असणारा उल्लेख सिंघवी यांनी असणारा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन करून दाखवला. आणि तुम्ही त्याच्या आणि दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंग ज्या आहेत, डेप्युटी स्पीकरच्या नाही डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंग्स, बरं. मी कोण वापरते ह्याच्यावरती जात नाही. स्पीकर वापरतो की डेप्युटी. या 10व्या सूचीमध्ये असं म्हटलेलं आहे की दीज आर प्रोसिडिंग्स बिफोर अँड इन दी हाऊस. म्हणजे डिस्क्वालिफिकेशन जी कारवाई आहे ही कारवाई सभागृहातली कारवाई आहे. बरोबर. त्याच्यामुळे सभागृहाच्या कारवाईमध्ये जर सुप्रीम कोर्ट किंवा कोर्ट जाऊ शकत नसेल तर मग डेप्युटी स्पीकरच्या निर्णयामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही, अशी असणारी परिस्थिती म्हणजे आहे. सगळा मुद्दा परत फ्लोर टेस्ट पर्यंतच येईल. येताना फ्लोर टेस्टपर्यंतच येईल असा माझा मुद्दा आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय शेवटी कोर्ट जाणार का नाही याच्यामध्ये? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ग्रुपने शिवसेना सोडली आहे का? तर अजून ते कुठे तसा दावा करत नाही आहे. बरोबर. बरं, त्यांनी स्पीकरला आम्ही वेगळा गट स्थापन केला आहे का? असंही कुठे दिसत नाही. बरोबर. त्यांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं आहे का? असंही कुठे दिसत नाही. दिसतंय काय आपल्याला? तर शिवसेनेचे म्हणजे प्रत्येक पक्षाच्या एक पार्लमेंट असेल किंवा असेंब्लीमध्ये असेल तिथं तुम्हाला एक असणारा तुमच्याच पक्षाची एक शाखा ही रजिस्टर करावी लागते. ही रजिस्टर कोणाची होते? निवडून आलेल्या सदस्यांची. दुसरी तुमची असणारी जी कमिटी आहे ती कमिटी ही इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड म्हणून असते आणि त्याच्यामध्ये निर्णय घेणारी एक समिती आहे. आता अजून कुठेही उद्धव ठाकरे यांच्या तोंडून मी असणारा ऐकलेलं नाही की त्यांचा 2 वर्षापूर्वी झालेला निर्णय, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर झालेला निर्णय आणि आत्ता विधानसभेतल्या शिवसेनेच्या समितीने घेतलेला निर्णय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जायचा नाही, त्या निर्णयाची नव्यानं चर्चा झाली आहे का त्यांच्या वर्किंग कमिटीमध्ये? असं कुठंच दिसत नाही आहे. त्याच्यामुळे दिसतंय काय त्याच्यामध्ये कोर्टासमोर जाणार काही आहे की आयडिओलॉजिकल बॅटल सुरुवात झालेलं आहे की विधानसभेतले असणारे जे निवडून गेलेले सदस्य आहेत हे म्हणतात आहेत की ह्या दोघांबरोबर गेलो तर आपला पक्ष संपेल, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलो तर आपला पक्ष संपेल. आणि दुसऱ्या बाजूस अध्यक्ष, आता त्यांनी त्यांच्या वर्किंग कमिटीला कन्सल्ट केलं आहे का? अजून आपल्याला माहीत नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचा ग्रुप हे दाखवण्यामध्ये यशस्वी झालं की हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कोठडीचा हा निर्णय आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा. आता इथे कुठेही पक्षविरोधी कारवाई नाही. एक निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या विरोधात कुठे गेले असं नाही आहे. म्हणून म्हटलं की शिवसेनेच्या वर्किंग कमिटीने हा जर निर्णय घेतला असता आणि किंवा रिट्रीट केला असं की नाही आपल्याला असणारा भवितव्यासाठी सेनेला NCP आणि काँग्रेसबरोबर गेलं पाहिजे, हा जर निर्णय रिट्रीट झाला असता तर मग पार्लमेंटरी कमिटीच्या सदस्याने किंवा लेजिस्लेटिव्ह कमिटीच्या सदस्याने
पक्षविरोधी भूमिका घेतली. अजून तसं दिसत नाही किंवा त्या पद्धतीने व्हीपसुद्धा दिसत नाही आहे. आत्ता आपल्याला काय दिसतंय की आम्ही एक बैठक बोलवली, त्या बैठकीमध्ये हे 16 जण आले नाहीत. आता बैठकीला न येणं याला अनेक कारणं होऊ शकतं. कोण आजारी आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. पण त्याच्यामध्ये बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या विरोधात हे 16 जण गेले का? तर नाही. तर आज ते दोघंही असे म्हणतात आहेत की आम्ही असणारं सेनेबरोबरच आहोत आणि शिवसेना हा आमचा पक्ष आहे. बरोबर आहे. त्यामुळं वर्किंग कमिटीमध्ये शिवसेनेच्या जर असा निर्णय लिखित स्वरूपामध्ये झालेला नसेल आणि तो जर न्यायालयासमोर मांडलेला नसेल तर मग या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो कुठेतरी कमकुवत होऊ शकतो. ते मुळात एक लक्षात घ्या, हे बुद्धिबळाचा खेळ चालतो ना, आणि बुद्धिबळाच्या खेळामध्ये एकमेकाकडे चाल नाही राहिली तर आपण काय म्हणतो, स्टेलमेट झाला आणि गेम बंद करा. बरोबर. आत्ता जो आहे तो स्टेलमेट झालेला आहे. बरोबर. तर सर आता हा जो स्टेलमेट झालेला आहे 11-12 जुलैपर्यंत जो काही कालावधी मिळणार आहे तर त्याचा फायदा नक्की कोणाला होईल? आता हा माझा प्रश्न राजकीय स्वरूपाचा देखील आहे की याचा उपयोग कोण कसा करून घेईल असं वाटतं तुम्हाला? माझ्या दृष्टीने जे काही सेनेला प्रयत्न करावे लागत होते की आमच्याकडून गेले नाही असं जे होतं त्याला कुठेतरी फुल स्टॉप असला. बरोबर आहे. त्याच्यामुळे 11 तारखेला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग होईल त्यावेळेस मुळात मी जसं म्हटलं ज्युरिडिक्शनचा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा मुद्दा होईल. आणि डेप्युटी स्पीकरचे जे वकील आहेत कदाचित माझ्या अंदाजानं हा उपस्थित करेल की वाय शूड आय सबमिट टू यू, आय हॅव नॉट एक्सरसाइज माय राईट. ओके. बरोबर. मी नोटीस पाठवली आहे, मला पत्र आलं की यांच्याकडून, त्याप्रमाणे मी यांना नोटीस पाठवली. नोटीस पाठवल्यानंतर मला तपासायचं आहे की खरे हे गैरहजर होते की नव्हते. हे गैरहजर होते तर त्याची कारणं काय आहेत, कायदेशीर आहेत का, तो तपासण्याचा माझा अधिकार आहे. आणि मी जोपर्यंत स्पीकर पदावरती कायम आहे तोपर्यंत माझा अधिकार कायम आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाला याचं उत्तर द्यावं लागेल की एकदा का हायकोर्ट जज याच्या विरोधात मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स हा पार्लमेंटमध्ये दाखल केलेला आहे फॉर रिमूव्हल. तो दाखल केल्यानंतर त्या जजने काम थांबवायचं की जोपर्यंत त्याच्या विरोधात हा ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांनी काम करत राहायचं. याचा निर्णय त्यांना द्यावा लागेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्पीकर जोपर्यंत काढल्या जात नाही तोपर्यंत त्याचे पॉवर्स एक्सरसाइज करण्यापासून वापरण्यापासून तुम्ही त्याला थांबू शकता का याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला द्यावा लागेल. बरोबर. नाही सर, माझा प्रश्न असा होता की हा जो कालावधी मिळाला आहे त्याचा उपयोग कोण कसा करून घेईल? म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून सगळ्यांच्या खेळ्या खेळून झालेले आहेत. आता नवीन खेळी काय आहे, हे आमदार आहे तसेच राखण्याचा हे आमदार असे जे गेलेले आहेत त्यांना त्याच्यातून बाहेर येता येणार नाही. जे आमदार गेलेले आहेत की सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जायचं नाही ही त्यांची ठाम भूमिका आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरचा जो कंपू आहे तो असं म्हणतो नाही आम्ही असणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशिवाय नाही. दोघांनाही पॉलिटिकल स्वतःचं ॲनालिसिस करावं लागेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. फायदा कशात आहे तोटात कशात आहे ही त्यांनाच बघावं लागेल त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं 11 तारखेला कोर्ट काय निर्णय देते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार. धन्यवाद सर. तर 11 तारखेपर्यंत न्यायालयाने एका अर्थाने महाराष्ट्रातली जी गरम झालेली परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती,
ती काहीशी थंड केलेली आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. ही थंड तर नक्कीच केलेली आहे, परंतु जो मधला कालावधी आहे तो दोन्ही बाजूंसाठी शांत बसण्याचा नक्कीच नसणार आहे. दोन्ही बाजू या मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेचा सोपान गाठण्याचा आणि ज्यांच्याकडे तो आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करत राहणार आहेत. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.